नमस्कार मंडळी. मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 8व्या म्हणजेच वृश्चिक राशीच्या एप्रिल 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे कमी अधिक फरकाने आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष, करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचा. व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे आणि शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. आणि म्हणूनच व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य पहा. काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक खाली दिलेलीच आहे, ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये पाहून घ्या. तर मंडळी, जाणून घेऊया एप्रिल महिना आपल्या राशीसाठी काय सांगतोय. आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ या संपूर्ण महिन्यात 2 एप्रिल पासून राहणार आहे कुंडलीच्या पंचम स्थानात. याचा लाभ सुद्धा आहे व काही नुकसान सुद्धा आहेत. सर्वप्रथम लाभ या संदर्भातली माहिती घेऊया. याचा लाभ विद्यार्थी वर्गाला होताना दिसेल. पंचम स्थान हे शुभ स्थान मानलं जातं. विशेष करून जे विद्यार्थी इंजिनिअरिंग, आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान या विषयात शिक्षण घेत आहेत त्यांना उत्तम होईल. तसेच ज्यांचे कार्यक्षेत्र जमीन जुमला, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, तंत्रज्ञान, पॉवर, इंजिनिअरिंग या क्षेत्राशी आहे अशा मंडळींना आपल्या कार्यक्षेत्राच्या संदर्भातील महत्त्वाच्या कामगिरीसाठी किंवा या क्षेत्रात काही नवीन बदल करण्यासाठी उत्तम होताना दिसेल. त्यामुळे या क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडींना कार्यान्वित करण्यासाठी हा महिना विशेष अनुकूल असा राहणार आहे आपल्या सगळ्याच मंडळींना. शिवाय या पंचम स्थानातील मंगळ ग्रहाला 14 एप्रिलपर्यंत रवी ग्रहाची साथ मिळत असल्यामुळे सरकारी कामं मिळवणं, सरकारी लाभाच्या योजनांवर काम करणं यासाठी सुद्धा पुढाकार घेतला तर फायद्याचा सुंदर असा अनुभव घेता येईल. तर शनी ग्रहाची साथ मिळणार असल्यामुळे शेतीविषयक कामांना सुद्धा लाभ अनुभवायला मिळते. त्यामुळे शेतीविषयक तंत्रज्ञान, गाड्यांचे गॅरेज, ऑटोमोबाईल अशा क्षेत्रात सुद्धा उत्तम कामगिरीची संधी मिळेल. शिवाय शनी ग्रह म्हणजे न्याय व्यवस्था, शेतीची कामं, बांधकाम क्षेत्र, अकाउंटिंग, फायनान्स या विषयातील नियोजनकार यासाठी सुद्धा पूरक असल्यामुळे या विषयातील विद्यार्थी वर्ग व या क्षेत्रातील कार्यरत असलेल्या मंडळींना हा महिना उत्तम लाभ मिळवून देण्याची संधी देईल. बुध ग्रह सुद्धा याच पंचम स्थानात 10 एप्रिल नंतर पदार्पण करणार आहे. कोणत्याही क्षेत्रात मध्यस्थ एजंट म्हणून काम करणाऱ्या मंडळींसाठी म्हणूनच हा महिना आपल्या कार्याचा आवाका वाढवायला मदत करणार आहे. तेव्हा अवश्य आपल्या कामावर विशेष लक्ष केंद्रित करणं उत्तम राहील. महत्त्वाच्या कागदपत्रांचा अर्धवट राहिलेला कार्यभाग सुद्धा पूर्ण करायला त्यामुळेच हा महिना साथ देईल. बुध आणि शुक्र ग्रहाची साथ या महिन्यात उत्तम लाभणार असल्यामुळे ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, ॲडव्हर्टिजमेंट्स, नाटक, सिनेमा, त्याचप्रमाणे फोटोग्राफी, इंटेरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कलाकौशल्य, क्रीडा, ग्राफिक डिझायनिंग अशा विषयात कार्यरत असलेल्या मंडळींना नवीन व मोठी संधी सुद्धा मिळवून देईल. तेव्हा अवश्य आपल्या कार्याचं नियोजन व्यवस्थित करून ठेवा. तसेच आर्थिक नियोजनाला सुद्धा महत्त्व द्यायला विसरू नका. कारण राशीला सध्या 8वा गुरु आहे जो संधी व मेहनत यामध्ये अचानक काही अडचणी सुद्धा निर्माण करू शकतो. विशेष करून ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे किंवा अशुभ ग्रहांची दशा महादशा सध्या सुरू आहे त्यांना आलेल्या चांगल्या संधीमध्ये हा अडचणींचा अनुभव सुद्धा मिळू शकतो. तेव्हा काळजी घ्या आणि संधीवर योग्य ती मेहनत घ्या, चांगली तयारी ठेवा. पंचम स्थानातील मंगळ ग्रहाचा काही अशुभ अनुभव सुद्धा आपल्याला लक्ष द्यायला सांगतो आहे. तो म्हणजे नातेसंबंधातील वादावादीवर लक्ष द्या. विशेष करून जी मंडळी प्रेमसंबंधात आहेत त्यांनी एकमेकांवरील विश्वास सांभाळायचा आहे. तर ज्या महिला सध्या गर्भवती आहेत त्यांनी आपल्या आरोग्याच्या संदर्भात प्रचंड दक्षता घेऊन वागायचं आहे. व जी मंडळी या महिन्यात संतती विषयामध्ये निर्णय घेऊ इच्छितात त्यांनी योग्य डॉक्टरी सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा. तर विद्यार्थ्यांनी सुद्धा परीक्षेच्या काळात आपल्या आरोग्यावर लक्ष द्यावे. शुक्र ग्रहाच्या गोचर भ्रमण स्थितीचा लाभ या महिन्यात व्यावसायिक मंडळींना उत्तम अनुभवता येणार आहे.
इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात पदार्पण करण्यासाठीची संधी सुद्धा मिळण्याची शक्यता आहे, तेव्हा संधीवर अवश्य लक्ष द्या. थोडक्यात आर्थिक प्रगतीसाठी आणि संधीसाठी, विवाहविषयक बोलणी करण्यासाठी, मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी, नवीन ओळख वाढवण्यासाठी, प्रॉफिट बुकिंगसाठी, नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा महिना आपल्या राशीला अनुकूल अशी साथ देतो आहे. जुन्या घराच्या आणि जमिनीच्या खरेदी, विक्री आणि गुंतवणुकीसाठी सुद्धा चांगली संधी आली तर अवश्य सोडू नका. आरोग्याचा विचार करता मधुमेह, पित्त, ब्लड प्रेशर याकडे दुर्लक्ष करू नका. पथ्यपाणी सांभाळा. म्हणजे आपल्याला सुद्धा अशाच पद्धतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप संपर्क नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शन दिलं जातं ही माहिती आम्ही तुम्हाला पाठवतो. ती जाणून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता फायनान्स, इलेक्ट्रॉनिक, पॉवर, IT, फार्मा, बँकिंग, इन्फ्रा, पेट्रोकेमिकल, स्टील, इंजिनिअरिंग हे सेक्टर फायद्याचे राहतील. अर्थात जाणकारांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष शुभ राहतो आहे. त्यामुळे काळजीपूर्वक काम करताय, अभ्यास वाढवताय, शुभ राहील. नवीन स्क्रिप्टवर सुद्धा अवश्य कामाला लागू शकता. मंडळी, ही होती ह्या एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्त्वाचं दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. या महिन्याची सुरुवात आपल्याला बऱ्यापैकी लाभ मिळवून द्यायला सक्षम राहणार आहे. 1-2 एप्रिल हे 2 दिवस नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंगसाठी लाभाचे राहतील. नवीन ओळखी करून घेण्यास या काळात बिलकुल हरकत नाही. सहकारी, मित्रपरिवार अडचणींमध्ये धावून येण्याचा हा कालखंड असेल, त्यामुळे त्यांची मदत घेऊ शकता. 3, 4, 5 एप्रिल हे 3 दिवस कोणतेही महत्त्वाचे निर्णय मात्र सांभाळून घ्या असं सांगणारे आहेत. तर काही आर्थिक व्यवहार या काळात करत असाल तर प्रचंड काळजी घेऊन करा. मात्र परदेश गमनाची संधी, इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रावर लक्ष ठेवा. काही फायद्याची गणितं जुळतील. आध्यात्मिक साधनेसाठी हे दिवस उत्तम, मात्र आरोग्य सांभाळा. 6 ते 12 एप्रिल हे पुढचे 7 दिवस स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करण्यासाठी शुभ राहतील. व्यवहारातले महत्त्वाचे, स्वतःसाठी, कुटुंबासाठी घेतलेले आर्थिक निर्णय फायद्याचे राहतील. नवीन कार्य दृष्टीपथात येण्यासाठी हे दिवस सुंदर असतील. आर्थिक व्यवहार आत्मविश्वासाने सोडवू शकता, त्यामुळे कामाचा आवाका आणि वेग सुद्धा वाढवायला हरकत नाही. 13-14 एप्रिल घरगुती गोष्टींमुळे थोड्या मानसिक ताणतणाव निर्माण होताना दिसतील, त्यामुळे थोडी धावपळ पण होईल आणि दगदग पण वाढेल, त्यामुळे सांभाळा. मात्र भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी, विक्री आणि गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. 15-16 एप्रिल विद्यार्थी, नोकरदार, गुंतवणूकदार यांच्यासाठी हे दिवस शुभ राहतील. महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा, काही इंटरव्ह्यूज, कॅम्पस प्लेसमेंट्स, प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक याचा विचार करू शकता. 17 आणि 18 एप्रिल आरोग्य, महत्त्वाचे निर्णय या संदर्भात थोडं काळजीने वागा व निर्णय घ्या असं सांगणारे दिवस. विरोधकांवरही लक्ष ठेवावं लागेल. 19-20 एप्रिल विवाह, कोर्ट कचेरी, व्यवसाय या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय अवश्य घेऊ शकता. महत्त्वाच्या गाठीभेटी, कागदपत्रांची कामं आणि मीटिंग ठरवण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. 21, 22, 23 एप्रिल इथेही आपल्याला आरोग्याची काळजी घ्यायची आहे. धावपळ, दगदग आणि मानसिक ताणतणाव कमी करायचे आहेत. कार्यातला सावधपणा वाढवायचा आहे, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय या काळात सावधानतेने घ्या असं सांगणारे दिवस. तर महिन्यातले शेवटचे 7 दिवस 24 ते 30 एप्रिल शुभ आणि अनुकूल असे दिवस आणि वातावरण देणारे. धार्मिक आणि आध्यात्मिक कामासाठी शुभ, नवीन कामासाठी अनुकूल, मित्रपरिवार, वरिष्ठ, वडीलधारी मंडळी यांची साथ उत्तम मिळेल. मंडळी, ही झाली एप्रिल महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला गुरुग्रहाची उपासना जरा अधिक प्रमाणामध्ये वाढवायची आहे. यासाठी ओम गुरवे नमः हा गुरुग्रहाचा मंत्रपाठ अवश्य कमीत कमी 1, जास्तीत जास्त 3 माळा आवर्जून करा. तर गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय सुद्धा वाचनामध्ये ठेवा. तर मंडळी, ही होती वृश्चिक राशीची एप्रिल महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ
पोहोचण्याकरता शेअरसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा. मंडळी, विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं, शिवाय हे मंत्र आणि स्तोत्र कसे वापरावेत, कोणत्या कार्यात त्या मंत्राचा वापर करावा हे सांगणारं अतिशय सुंदर पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या मोबाईल नंबरवरती 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार, 700 ओव्यांचा हा ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. स्त्री, पुरुष, आबालवृद्ध कोणीही या ग्रंथाचं वाचन, पारायण अवश्य करू शकतं. तसेच मंडळी, अष्टोत्तर शतनामावली 108 नावं संकलित केलेली याच्यामध्ये आहेत महत्त्वपूर्ण ग्रह आणि काही देवतांचे. 151 रुपये फोनपे करून हे पुस्तक आपण मागवू शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तू ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, मेरुश्री यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर त्याआधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या, नंतर अवश्य ऑर्डर करा. तसेच मंडळी, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र आणि यामध्ये बसवलेले आहेत 2 तांब्याच्या वाट्या, याची सुद्धा ऑर्डर द्यायची असेल माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. मंडळी, असा हा एप्रिल महिना आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना आनंदाचा, भरभराटीचा, सुखाचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये धनु राशीबद्दल जाणून घ्यायला पुन्हा एकदा आपल्या या चॅनलला भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.